ती आज आम्ही ह्या गावातून त्या गावाला जातो जेवायसाठी, तर तिथे जाऊन जेवतो आम्ही. हं? तर ते तुझ्या नावचं त्याच्यावर नाव आहे, त्या धान्यावर. चपाती खा किंवा जुंजल्याचं खा, ते ज्याला ते पिकतंय त्याला ते महेशच्या पोटात जाणार आहे, हे त्याच्यावर श्रीकृष्ण भगवंतांना नाव घातलेलं आहे त्याच्यावर. त्याच्यावर माझा हक्क नाही. मी पिकवणार आहे, हे मी कर्म करणार आहे. पिकवणार म्हणजे काय, माझे काम आहे ते. पण खायचं काम त्याचं त्या धान्यावर नाव तुझं पडले, ते तूच खाणार, दुसऱ्याला मिळणार नाही. तर हे कसं आहे माहिती आहे का आणि कबीर काय म्हणाले? दाने दाने पर नाम लिखा, ये खाने वाला का नाम. खाने वाले का नाम. म्हणजे त्या दाण्यावर ज्याच्या पोटात जो खाणार आहे की नाही त्याचं नाव घातलेलं आहे त्यावर.